चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, भारतीय संविधानाचा, जय असो, भारतीय संविधानाचा, जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, गिरीश महाजन हाय हाय, हाय 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 हाय, गिरीश महाजन, हाय हाय, गिरीश महाजन हाय हाय, गिरीश महाजन, हाय हाय, राजीनामा द्या, राजीनामा द्या, गिरीश महाजन राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, गिरीश महाजन राजीनामा द्या, माफी मागो, माफी मागो, गिरीश महाजन माफी मागो, माफी मागो, माफी मागो, गिरीश महाजन माफी मागो, माफी मागो, माफी मागो, गिरीश महाजन माफी मागो। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक येथे एका कार्यक्रमामध्ये पालकमंत्री या नात्याने गिरीश महाजन हे उपस्थित होते. परंतु पालकमंत्र्यांना विसर पडलाय की काय, ह्या देशाचे, ह्या राज्याचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्यास त्यांना विसर पडलाय का, की महाजन असल्यामुळे त्यांनी नाव टाळलंय? हा मी त्यांना या माध्यमातून प्रश्न विचारतो. महाजन साहेब, जर तुम्हाला बाबासाहेबांचं नाव घेण्यासाठी जर लाज वाटत असेल तर प्रथम आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि घरी बसा. संविधानाने हा देश चालतो, संविधानाने पालकमंत्री चालतो, तरी देखील तुम्हाला बाबासाहेबांचं संविधान निर्मात्याचं जर नाव घ्यायला लाज वाटत असेल तर आम्ही तुमचा ह्या ठिकाणी निषेध व्यक्त करू. तुम्हाला जर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यासाठी भाषणामध्ये जर इटाळ येत असेल तर तुमचा देखील आम्हाला इटाळ आहे. येत्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये तुम्ही नाशिकच्या वस्तीमध्ये फिरा, या इतर वस्ती आंबेडकरी वस्तीमध्ये फिरा, आम्ही तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार ना, हा आंबेडकरीवादीचा शब्द आहे. तुमचा ही कृतज्ञता बघताच तुमच्यामध्ये बीजेपी RSSचा जो मानसिक जे संतुलन आहे, मनुस्मृतीचं जे संतुलन आहे, ह्या कृतीतनं तुमचं मनुस्मृतीचं संतुलन दिसून येत आहे. आम्ही आज या वर्तकनगर ठाणे पोलीस स्टेशनमध्ये एक निवेदन दिलंय की पालकमंत्री असताना संविधान निर्मात्याचं जर नाव घ्यायला लाज वाटत असेल तर नैतिकतेची जाणीव ठेवून पालकमंत्र्याचा राजीनामा द्या. दुसरी गोष्ट, हे घटनास्थळी ज्या ठिकाणी उपस्थित आमची समाज भगिनी जाधवताई, वन रक्षक म्हणून अधिकारी तिथे होत्या, कर्मचारी होत्या, त्यांना हे राहता आलं नाही. त्या तिथे भाविक झाल्या, आक्रोश झाल्या. आणि हे सगळं होत असताना जर त्यांच्या नोकरीला जर दगा येत असेल तर ताई, समाज बंधू म्हणून आम्ही संपूर्ण समाज तुझ्या सोबत आहे. जर शासनाने तिला तिच्या नोकरीवरती ह्या प्रकरणामध्ये जर दगा दिला तर आंबेडकरी समाज शांत बसणार नाही. आंबेडकरी समाजाचा जो आक्रोश आहे त्या आक्रोशाला पुढे तुम्हाला जाण्याची वेळ येईल आणि ती जर वेळ तुम्हाला नको तर आमच्या भगिनीच्या नोकरीला कुठल्याही प्रकारचा दगा येता कामा नाही. दुसरी गोष्ट, गिरीश महाजनांनी जर जाणून बुजून हे कृत्य घडवलं असेल, समाजाच्या भावना जाणून बुजून जर दुखावल्या असतील तर गिरीश महाजनांनी नैतिकता लक्षात ठेवून संपूर्ण समाजाची माफी मागावी. हे देखील आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. शिंदे साहेबांना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील सांगू इच्छितो, जर पालकमंत्री पदावरती असलेला एखादा माणूस संविधान निर्मात्याचं जर नाव घेऊ इच्छित नसेल तर असा मंत्री तुमच्या मंत्रिमंडळामध्ये, तुमच्या बंगल्यामध्ये भांडी घासायला ठेवा. असा मंत्री तुमच्या घरामध्ये भांडी घासायला ठेवा. एवढंच बोलतो. नाशिकमध्ये जी घटना घडली आहे, गिरीश महाजन साहेबांनी बाबासाहेबांना वगळून भाषण दिलेलं आहे. तर आज संविधान लागू झालेला दिवस आहे आणि याच दिवशी त्यांनी बाबासाहेबांना वगळून भाषण, हे संविधान होऊ शकत नाही आहे. मग हे जाणून बुजून केलं का, हे करायला काय याच्या पलीकडे आहे. त्याच्यासाठी आम्ही वर्तकनगर पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे. आझाद समाज पार्टी आणि आमचे साहिल खरात जे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, ह्या दोघांनी आम्ही लेटर दिलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की जे आमची भगिनी आहे, ज्यांनी जे आवाज उचलला आहे, त्यांची नोकरी जाऊ नये म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करत आहे. जी घटना घडली आज 26 जानेवारी
26 जानेवारी या प्रकरणात पालकमंत्र्यांनी आज भाषण केलं नाशिकमध्ये. तर त्या भाषणामध्ये बाबासाहेबांचं उल्लेखन कुठंच केलं नाही. तर त्याच्यामुळे आमची जी भीमकन्या आहे, ज्या ताईने आज आवाज उचलला, तर त्यांच्या त्या जॉबवरती तो प्रसंग आला. तर त्यांचा जॉब नाही जावं, त्याच्यामुळे आम्ही आज पोलीस स्टेशनला एक निवेदनपत्र द्यायला आलो. रिपब्लिकन पक्ष आणि आझाद समाज पार्टी या दोन्ही पक्षांनी आज आम्ही पाऊल उचलला आणि त्यांचा जॉब न जावं म्हणून आम्ही आज निवेदनपत्र वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये द्यायला आलो. यांच्या नात्याने गिरीश महाजन साहेब यांनी महानगरपालिकेवर तिरंगा फडकवला. पण तिरंगा का फडकवला? कोणी दिला अधिकार? संविधानाने दिला. संविधान म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्व देशांमध्ये जेव्हा पण आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो तेव्हा मंत्री, खासदार व PM, राष्ट्रपती सगळे हे पद संविधानाच्या मार्फत सगळ्यांना मिळालेले आहेत. आणि संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून साकार झालेलं हे सर्वांना माहीत आहे. तरीही आज प्रजासत्ताक दिन आहे तरी गिरीश महाजन साहेबांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेता त्यांनी भाषण दिलंय. व तिकडे आमचे जाधवताई भीमकन्या यांनी ते भाषण पूर्ण ऐकले व त्यांनी आवाज उठवला या विरुद्ध की आज प्रजासत्ताक दिन असूनही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेता तुम्ही वक्तृत्व करता, हे चुकीचं आहे. कुठेतरी संविधानाला व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कमी करण्यात येणार आहे असं त्यांना वाटलं. मग त्यांनी आवाज उठवला. त्या आवाज उठवल्या कारणाने तिकडच्या स्थानिक पोलिसांनी त्यांना बंदिस्त घेतले व त्यांची नोकरी, सरकारी नोकरी काही असू दे, मग त्यांच्या नोकरीचा सवाल आहे, त्यांना बंदिस्त घेतलंय. त्यांचं नोकरी जाऊ नये करून आमचे पूर्ण भीम अनुयायी, भीम सैनिक व भीम आमच्यासोबत जे भगिनी आहेत, इतर पक्षीय, आंबेडकर संघटना, आझाद समाज पार्टी व राष्ट्रीय रिपब्लिकन सेना सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांच्या